हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे. आपण जो रारंगढांगचा 31वा भाग पाहिला, तो असा होता की अ, म्हणजे मध्ये एका भागात आपण असा उल्लेख ऐकला की रणांगणावर सुतक पाळायला वेळ नसतो आणि एका अर्थी बॉर्डर रोडवर काम करणं हे पण एक रणांगणच आहे. याचा प्रत्यय आपल्याला 21व्या भागात आला की एवढे सगळे जण 7 जण आज मृत्यू पावले तरी सुद्धा तिथे परत काम सुरू करावं लागणार आहे. परत तो जो कॉन्व्हॉय जाणार आहे जनरल आहेत त्यांचा, त्याच्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता आपल्याला शोधावाच लागणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना कर्नल राईटना किंवा मेजर बंबांना किंवा त्या सगळ्या टीमला आता त्यात लक्ष घालावं लागलंय. आणि इकडे आपण विश्वनाथचं पाहिलं तर विश्वनाथ अजूनही त्या सगळ्यातनं सावरलेला नाही. त्यातून हाईट म्हणजे ती जी 2 पत्र आली म्हणजे त्याच्या वडिलांचं जे आलं ते ठीक आहे. ते कुठेतरी थोडंसं असं आहे की आत्ताच्या ह्या सिच्युएशनमधनं बाहेर पडायला कदाचित त्याला मदत करेल. पण उमाचं जे पत्र आलं ते म्हणजे अक्षरशः विरोधाभास होता, की इथे त्या मुलीचा होणारा नवरा लग्नाआधीच मृत्यू पावलाय आणि इथे ती तिला कुंकवाचा करंडा पाठवतीये किंवा एक छान सुंदर लग्नाचा आहेर म्हणून त्यांच्या घरी आता एक गणपतीची मूर्ती आणि तार असं बहुतेक करून सगळं एकदमच त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी ही फार वाईट अवस्था होती. आणि ऑफकोर्स आपला विश्वनाथ सावरलेला नाहीये. पण आता तरी तो सावरलाय का हे बघायला आपण आता वळतोय रारंगढांगच्या पुढच्या भागाकडे. रारंगढांग भाग 22. सकाळी बरोबर 9 वाजता विश्वनाथ कामावर हजर झाला. तिबेटियन लेबर मेजर बम्बांच्याकडे पाठवण्यात आलं होतं. ग्रेफचे जवान आणि काही लोकल लेबर रस्त्यावर पडलेले दगड बाजूला करत होते. सुभेदार साहेबांनी अपघाताच्या जागी पडलेले दगड सरकवून पलीकडे जाड्या एवढी जागा मोकळी करून घेतली होती. विश्वनाथनं सुभेदार साहेबांना बोलावलं. सुभेदार साहेब, आज संध्याकाळपर्यंत हे दगड काढले जातील हे पहा. गरज पडली तर पेट्रोमॅक्स मागवून घ्या, पण आजच्या रात्रीत हे काम संपलं पाहिजे. सुभेदार साहेबांनी आश्चर्यानं विश्वनाथकडे पाहिलं. हा रस्ता बंद केलेला आहे आणि कॉन्व्हॉय ओल्ड हिंदुस्थान तिबेट रस्त्यानं पुलापर्यंत जाणार आहे हे त्यांनी ऐकलं होतं. मग एकाएकी अशी कामाची घाई का? त्यांना समजेना. उद्या सकाळी 9 वाजता पुलाजवळ शेडमध्ये ठेवलेली सिमेंटची पोती इथं आणायला ग्रेफच्या जवानांना आणि लोकल लेबरलाही सांगा. सुभेदार साहेबांच्या काहीच लक्षात येईना. त्यांनी प्रश्न विचारण्याआधी विश्वनाथनं टेप काढला. सवयीनं तो हाक मारणार होता, बहादूर. पण आता नेहमी बरोबर असणारा बहादूर किंवा सर्जेराव यांपैकी कोणी उरलं नव्हतं. तिथल्याच एका जवानाला बोलवून विश्वनाथनं टेपचं एक टोक त्याच्या हातात दिलं आणि रस्त्याच्या कडेला काही ठराविक अंतरावर खुणा करायला त्यानं सुरुवात केली. सुभेदार साहेबांनी विचारलं, ह्या कसल्या खुणा करतात? सांगतो, पण त्याआधी हातातलं एवढं काम पूर्ण होऊ दे. विश्वनाथनं दाखवलेल्या जागी जवानानं पांढऱ्या रंगानं एक चौकोन आखला. अपघाताच्या जागेला मध्ये ठेवून विश्वनाथनं असे 8 चौकोन आखले. तो सुभेदार साहेबांना म्हणाला, आपल्याकडे आता माणसं कमी आहेत, पण ह्या 8 जागी खड्डे खडून घ्या. त्यासाठी उद्याचा दिवस पुरेल बहुतेक. टेप जवानाच्या हातात देऊन विश्वनाथ पुलाकडे निघाला. सुभेदार साहेबही त्याच्याबरोबर चालायला लागले. चालता चालता त्यांनी विचारलं, पण हे खड्डे कशा करता हवेत? आपण चालतच बोलूया, कारण वेळ अगदी थोडा आहे. पुढच्या 10-12 दिवसात हे काम पूर्ण झालंच पाहिजे. पण कॉन्व्हॉय या रस्त्यानं जाणार नाही. या रस्त्यानं गेला नाही गेला तरी आपल्या ह्या कामाच्या दृष्टीने काही फरक पडत नाही. हे काय काम आहे हे मला समजेल का? अपघाताच्या जागी सर्जेरावाची आणि गुरख्यांची यादगारी म्हणून प्रत्येकासाठी एक छोटंसं स्मारक बांधावा असा विचार आहे. तुम्हाला काय वाटतं? सीमा भागातल्या रस्त्यावर काही ठिकाणी असे चबुतरे बांधलेले सुभेदार साहेबांनी पाहिले होते. पण इथं प्रत्येकासाठी वेगवेगळे चबुतरे कशा करता हवेत? आणि बहादूर जरी त्यात धरला तरी मृत्यू पावलेल्या माणसांची संख्या 7च. सुभेदार साहेबांनी विचारलंच, पण साहेब, त्यासाठी 7 खड्डे पुरतील, 8वा कशासाठी? चालणारा विश्वनाथ थांबला. त्यांच्याकडे बघून तो म्हणाला, सुभेदार साहेब, आपण विचारताय म्हणून सांगतो. त्या रस्त्यावर गोविंदरामचं चहाचं एक हॉटेल आहे. ते तुम्हाला माहिती आहे का? ते हॉटेल बॉर्डर रोडवर काम करणाऱ्या बहुतेक सगळ्याच लोकांना माहिती होतं. पण इथं त्याचा काय संबंध आला? हो, माहिती आहे.
तिथे अलीकडेच एक चौथरा उभारलेला पाहिलाय तुम्ही? मला इथं आणून सोडणाऱ्या ड्रायव्हरचं नाव त्यावर लिहिलेलं आहे, नाईक ग्यानचंद. हा चौथरा कोणी बांधला माहितीये? नाही, हा चौथरा ग्यानचंदनं स्वतःच बांधलाय. तिथल्या लँडस्लाइडमध्ये ग्यानचंद जखमी झाला होता, पण तो अजूनही हयात आहे. बॉर्डर रोडवर काम करतोय. तो म्हणतो माणूस मेला की त्याचं काय उरतं, केवळ यादगारीच ना. आज ना उद्या कामाला येईल. सुभेदार साहेबांच्या अजूनही लक्षात येईना. राहावे ना तसं त्यांनी विचारलं, पण ग्यानचंदचा इथं काय संबंध? सांगतो. परवाचाच दिवस आठवतो ना? तुम्ही, मी किंवा कॅप्टन नायर यांच्यापैकी कोणीही थोडासा मागं रेंगाळला असता तर? काही क्षणांची चुकामुक, काही फुटांचाच फरक. मला वाटतं एखादी यादगारी अधिक झाली तरी काही व्यर्थ जाणार नाही, पुढं मागं उपयोगी पडेल. समजताय ना सुभेदार साहेब? सुभेदार साहेबांच्या नजरेसमोर परत फिरून अपघात उभा राहिला. त्यांच्या कानांवर येत होत्या हुंदक्यांचा आवाज. पण ते हुंदके बहादूरचे नव्हते, ते होते त्यांच्या म्हणजे सुभेदार साहेबांच्या घरच्यांचे. दूरवर राजस्थानातल्या एका खेड्यात असलेल्या सुभेदार साहेबांच्या पत्नीचे, 2 मुलींचे आणि नवसानं झालेल्या लाडक्या मुलाचे. त्यांच्या मनातला विचार समजल्यासारखा विश्वनाथ पुढे झाला आणि हळूवार आवाजात म्हणाला, हे असं घडू नये म्हणून मी फार कोशिश केली, पण ते काही टळलं नाही. ते गेले, आपण राहिलो. ही स्मारकं हे आपण त्यांचं देणं लागतो. इथं माणसं कमी आहेत आणि दिवस फारच थोडे उरलेत. तुम्ही मदत केलीत, मनावर घेतलं तर हे काम वेळेत होईल. कराल ना? सुभेदार साहेबांच्या चेहऱ्यावरची रेषान रेषा फुलली. थरथरत्या हातानं अभावितपणे सॅल्यूट करत ते म्हणाले, हा साहब, ये काम हो जाएगा. रारंगढांगाच्या वरच्या बाजूचा 4-1 मैलांचा परिसर गजबजून गेला होता. गेले कित्येक दिवस वापरात नसलेल्या त्या रस्त्यावर ग्रेप्सचे जवान, लोकल आणि तिबेटियन लेबर काम करत होते. बुलडोझर, टिप्पर, डंपर, रोड रोलर ह्या सगळ्यांची तिथं गर्दी झालेली. कॅप्टन नायर, कॅप्टन बेहल, लेफ्टनंट अमर यांची वेगवेगळ्या गोष्टींवर देखरेख चालू होती. फील्डवर मेजर बंबा एक वेगळीच आसामी बनायचे. त्यात कामगिरी अवघड स्वरूपाची, ठराविक दिवसातच पूर्ण करायची असली की त्यांच्या अंगचं उत्साहाचं कारणचं पाहत राहावं. मेजर बंबा ह्या एका गुणामुळे इतर अधिकाऱ्यात उठून दिसायचे. सकाळी बरोबर 8ला साईटवर हजर झालेले मेजर बंबा ठरलेलं काम पूर्ण झाल्याशिवाय तिथून हलायचे नाही. बहुतेक वेळा रात्री हा रस्ता पेट्रोमॅक्सच्या प्रकाशानं उजळून निघायचा. खाली रारंगढांगात निदान बंदिस्त जागा असल्यानं वाऱ्याचा फारसा जोर नसायचा. इथं सगळं काम उघड्यावर. सूर्य मावळला की थंडी वाढायला लागायची आणि झोमरा वारा सुरू व्हायचा. मेजर बंबांच्या आज्ञेनं सगळ्यांनाच 2-3 वेळा मग भरून गरम चहा मिळायचा. मग कामाला गती यायची. रोजचा रिपोर्ट टास्क फोर्स HQ ला पाठवला जायचा. साधारण जीप व्यवस्थित जाऊ शकेल एवढा रस्ता एका डायव्हर्जन पासून दुसऱ्या डायव्हर्जन पर्यंत पूर्ण झाला तेव्हा कर्नल राईट स्वतः रस्ता पाहण्यासाठी आले. त्यांनी तो रस्ता पाहिला. राहिलेलं काम वेळेत पूर्ण होईल आणि कॉन्व्हॉय जायला कोणतीही अडचण होणार नाही हा त्यांना विश्वास वाटला. साईटवरच चहा घेताना त्यांनी मेजर बंबांना विचारलं, रारंगढांगातली दुरुस्ती कुठपर्यंत आली? त्याचा रिपोर्ट काल आलेला आहे, पण खरं सांगायचं तर तो पाहायला मला सवड नाही झालेली. काल इथलं काम संपायला रात्री 11 वाजून गेले. एवढ्यासाठीच मी विचारलं की तिथलं काम संपलं असेल तर लेफ्टनंट विश्वनाथला इथं या कामावर घेता येईल. गरज नाही, तो ढांगात आहे तेच ठीक आहे. त्या दिवशीच्या अपघातानंतर तो मला अजूनही भेटलेला नाही. चिकन हार्टेड ब्लडी सिव्हिलियन. केव्हा तरी चौकशी करा त्याची, आणि खालच्या रस्त्याचीही. चहा संपवताना कर्नल राईट म्हणाले. पण पुढचे 2 दिवस एवढ्या घाई गडबडीत गेले की ती चौकशी करायला मेजर बंबांना फुरसतच झाली नाही. कॉन्व्हॉय यायच्या आदल्या दिवशी काम सुरू झालं ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4 पर्यंत चालू होतं. तिथली सगळी पाहणी करून मेजर बंबा 9th फील्ड कंपनीला पोहोचले तेव्हा 5 वाजून गेले होते. त्यानंतर 2-4 तासांनी कॉन्व्हॉय रामपूर बुशायरची सीमा ओलांडून टास्क फोर्स HQ कडे निघाला. कर्नल राईट त्यांच्या ऑफिसच्या व्हरांड्यात आले तेव्हा बरोबर 11 वाजले होते. 2-1 मिनिटातच त्यांना दूरवरच्या वळणावर जीप दिसली. कॉन्व्हॉयच्या पहिल्या गाडीवर असणारा लाल झेंडा जीपवर फडकत होता. जीपच्या मागोमाग शक्तिमान ट्रक्सची रांग दिसायला लागली. जनरल राजसिंहांना बॉर्डर रोडनं दिलेला शब्द पूर्ण केला होता.
इतक्या अडचणी आल्या तरी ठरलेली तारीख राखली गेली होती. कर्नल राईटना समाधान वाटलं. एका पाठोपाठ एक चाललेल्या ट्रक्सकडे पाहत ते कितीतरी वेळ उभे होते. मेजर बंबांना कॉन्व्हॉय 11 वाजता टास्क हेडक्वार्टर्स पासून पुढे गेल्याचं समजलं. त्यांनी मनाशी हिशोब केला. रारंगड हंगापाशी कॉन्व्हॉयला पोचायला निदान 3 वाजतील. त्याआधी तिथं हजर असणं आवश्यक आहे असं त्यांच्या मनात आलं. गेल्या काही दिवसांच्या सतत जागरणानं डोळे जड झाले होते. पण आता संपलंय. त्यांनी छोटे खानला हाक मारली आणि ते तयारीला लागले. धोका, रस्ता बंद, डायव्हर्जन वापरा ही पाटी दिसताच ड्रायव्हरनं जीपचा वेग कमी केला. जीपमधल्या लेफ्टनंट कर्नल यादवांशी मेजर सक्सेना काहीतरी बोलत होते. जीपचा वेग कमी झाला का झाला म्हणून त्यांनी समोर पाहिलं. त्यांना रस्ता बंद केलेला दिसला. ड्रायव्हरला ते म्हणाले, त्या पाटीजवळ गाडी थांबव. ड्रायव्हरनं हात बाहेर काढला आणि मागच्या गाड्यांना त्यांना थांबत असल्याचा इशारा दिला. गाडी थांबली तसे मेजर सक्सेना उतरले आणि रस्त्यावर आडव्या लावलेल्या खांबाजवळ आले. एवढ्यात मेजर बंबा आणि कॅप्टन नायर येताना त्यांना दिसले. हॅलो मेजर सक्सेना, यू आर ऑन टाइम. आय एम ऑलवेज. मेजर सक्सेना राग शक्यतो मनातच ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाले. हे डायव्हर्जन कशासाठी? काही काम चालू आहे. या वेळेपर्यंत ते संपायला हवं होतं. खरंय, पण अजून संपलेलं नाही. मेजर बंबांचा हा मख्खपणा पाहून मेजर सक्सेनांचा तिळपापड झाला. एव्हाना जीप मागं 10 ट्रक्स येऊन थांबले होते. त्यातल्या काहींनी हॉर्नही वाजवायला सुरुवात केली होती. मेजर सक्सेनांनी विचारलं, हे डायव्हर्जन कुठपर्यंत आहे? पुढं पुलाजवळ तुम्ही नव्या रस्त्यावर उतरू शकाल. म्हणजे किती मैलांचं हे डायव्हर्जन आहे? अंदाजे 4 मैल. मेजर बंबा, 100 ट्रक्स आणि जीप्स 4 मैल केवळ तुम्ही रस्ता वेळेत पूर्ण करू शकला नाहीत म्हणून लांबून न्यायच्या? त्याकरता लागणारं पेट्रोल आणि डिझेल ह्याचा खर्च बॉर्डर रोड देणार आहे का? तो वाचवायला उपाय एवढाच आहे की रस्ता खुला झाला की त्याच रस्त्यानं पुढे जायचं. कधी खुला होईल? उद्यापर्यंत होईल कदाचित, असा अंदाज आहे. एव्हाना मागं ट्रक्सची रांग लागली होती. काही जवान आणि एनसीओ उतरून कशामुळे वाहतूक थांबली हे पाहायला पुढे आले. मेजर बंबा आणि मेजर सक्सेना यांच्या भोवती गर्दी जमायला लागली. लेफ्टनंट कर्नल यादव त्या गर्दीतून पुढे झाले. त्यांनी सक्सेनांना विचारलं, काय चाललंय? यांनी आयत्या वेळी रस्ता बंद करायचं कारण काय हे मला समजून घ्यायचंय सर. वाटलं तर कॉन्व्हॉय इथं थांबू दे. मी जीपना पुढे जाऊन एक वेळ काय झालंय ते पाहूनच येतो. मेजर बंबा कर्नल यादवना म्हणाले, अवश्य पाहून येऊ दे सर, पण वाहनांच्यासाठी हा रस्ता अजून खुला नाही. त्यांनी पायी जाऊन यावं हवं तर. सक्सेना, एवढा वेळ आपल्याकडे नाही. चला आपण डायव्हर्जनना पुढे जाऊ. पण सर. बास सक्सेना, यावर जास्त चर्चा नको. कर्नल यादव वळले आणि जीपकडे गेले. नाईलाजानं मेजर सक्सेनाही जीपमध्ये बसले. जवान आपापल्या ट्रककडे गेले. गाड्या सुरू झाल्या. जीपच्या मागोमाग चालायला लागल्या. कॉन्व्हॉय जाईपर्यंत मेजर बंबा एकामागून एक सिगरेट ओढत शांतपणे उभे होते. हिरव्या रंगाचं निशाण असलेला शेवटचा ट्रक डायव्हर्जननं पुढे गेला. तिथला चढ चढून दिसेनासा झाला तसे मेजर बंबा नायरला म्हणाले, चल विश्वनाथ काय करतोय ते आता पाहून येऊ. 20 मिनिटात मेजर बंबा आणि कॅप्टन नायर डिटॅचमेंट 3 पाशी पोहोचले. डिटॅचमेंट निर्मनुष्य असल्यासारखी दिसत होती. रस्त्यातही कुठेही हालचाल नव्हती. त्यांना आश्चर्य वाटलं. रारंग ढांगाकडे ते तसेच चालत निघाले. ढांगात जे दृश्य त्यांना दिसलं ते पाहून ते एकदम थबकले. क्षणभर आपण काय पाहतोय हेच त्यांना समजेना. आणि मग एक एक गोष्ट त्यांच्या लक्षात यायला लागली. ती जागा त्यांच्या परिचयाची होती. अपघात इथंच घडला होता. वरचं दगडी छत इथंच खाली आलं होतं आणि रस्त्यावर दगडांचा ढीग झाला होता. आता तिथला दगड बाजूला करण्यात आला होता. रस्त्याच्या कडेला सतलजच्या बाजूला सिमेंट कॉन्क्रीटचे 8 खांब उभारण्यात आले होते आणि वरच्या दगडी छताला त्यांचा भक्कम आधार देण्यात आला होता. या आधारासाठी आतल्या बाजूनं सिमेंटचं लायनिंग करण्यात आलं होतं. या सिमेंट कॉन्क्रीटच्या 8 खांबांपैकी 6 भोवती अजूनही लाकडी फळ्या होत्या. सबंध रस्त्यात वरच्या सिमेंट लायनिंगला आधार दिलेले लाकडी सर उभे होते. कोणीतरी म्हणालं, बंबासाहेब आ गए, बंबासाहेब आ गए. जवान मागं वळले. किती दिवस ते सतत काम करत होते कोणास ठाऊक.
सगळ्यांचे कपडे धुळीनं माखलेले, झोप नसल्यानं डोळे तारवटलेले, 4 दिवसांच्या दाढ्या वाढलेल्या. मेजर बंबा दिसले तसा एक एक जण ताठ उभा राहिला आणि त्यांनी बंबांना सॅल्यूट केला. रस्त्यावर उभ्या केलेल्या लाकडी खांबांमधून रस्ता काढत मेजर बंबा पुढे झाले. पलीकडून विश्वनाथ आणि त्याच्या मागोमाग सुभेदार साहेब आले. मेजर बंबांना दोघांनी सॅल्यूट केला आणि ते उभे राहिले. अजूनही विश्वास बसत नसल्यासारखं आजूबाजूला मेजर बंबांनी पाहिलं आणि विचारलं, विश्वनाथ, कुणाच्या हुकमानं इथं हे सगळं बांधण्यात आलं? तिथल्या प्रत्येकाचे डोळे त्या दोघांवर खेळले. विश्वनाथ शांतपणे म्हणाला, माझ्या सांगण्यावरून हे सगळं बांधलंय. क्षणभर जीवघेणी शांतता सगळीकडे पसरली. मेजर बंबा स्वतःवर काबू ठेवत म्हणाले, सरकारी मालमत्तेची अफरातफर आणि स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर या आरोपांवरून लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे तुला अटक करण्यात येते. मेजर बंबा कॅप्टन नायरकडे वळून म्हणाले, कॅप्टन नायर, लेफ्टनंट विश्वनाथ कडून इथला चार्ज ताबडतोब काढून घेऊन वरिष्ठांच्या परवानगीशिवाय त्यानं आपल्या अधिकारात जे काही केलंय त्याबद्दल कोर्ट मार्शलसाठी त्याला टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला उद्या सकाळी हजर करा. झालं. विश्वनाथ सावरला की नाही हे म्हणेपर्यंत तो थोडासा काहीतरी सावरला. त्यांनी त्याच्यानंतर काहीतरी ऍक्शन घेतली आणि आता थेट कोर्ट मार्शल, अटक, कोर्ट मार्शल, आता केस चालणार. मग आता ह्या केसचा निकाल काय? आपली ही जी कादंबरी आहे ही आता शेवटाकडे यायला लागलीय. ह्याचे मी मागे म्हटलं तसं एकूण 25 भाग आहेत. आता हा 22वा भाग झाला आणि हा पण एक परत एक ट्विस्टच ठरला की आता विश्वनाथचं कोर्ट मार्शल. मग ह्या कादंबरीचा शेवट नक्की काय हे आपल्याला जाणण्याची उत्सुकता नक्कीच असेल. आणि ह्या वेळेला पण आपण आता हा 22वा भाग झाला, आता 23वा भागही आपण ताबडतोब आणणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून्ड विथ मीनल संगे ऐकू आनंद. आणि तोपर्यंत धन्यवाद.